हाय नमस्कार मित्रांनो, आज एक छोटी आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलोय। गोष्ट खूप मजेदार आहे आणि नक्कीच तुम्हाला खूप छान बोध या गोष्टीमधून भेटणार आहे, खूप छान मोरल तुम्हाला या गोष्टीमधून मिळणार आहे। पण मी सगळे डिटेल्स मोरल किंवा डिटेल्स बोध तुम्हाला सांगणार नाहीये। तुम्हाला स्वतः फाइंड आउट करायचं की तुम्ही या गोष्टीमधून काय शिकलात। काही अर्थी मी तुम्हाला सांगणार आहे, पण डिटेलमध्ये तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं की तुम्ही अजून या गोष्टीमधून काय शिकलात। खरंच गोष्ट मजेदार आहे आणि तुम्हाला जर ही गोष्ट आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। सो गोष्ट अशी मित्रांनो, एक हार्डवेअरचं दुकान असतं आणि तुम्हाला तर माहिती की हार्डवेअरच्या दुकानात काही लोखंडी वस्तू असतात आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात, अणकुचीदार वस्तू असतात की ज्या मोस्टली कन्स्ट्रक्शनच्या कामात किंवा इतर कामात त्या यूज होत असतात। असं हार्डवेअरचं एक दुकान असतं। मालक संध्याकाळी ते दुकान बंद करतो, संध्याकाळी तो त्याच्या घरी जातो आणि मंद प्रकाश दुकानात असतो। दुकान बंद झाल्यानंतर त्या दुकानात शिरतो एक मोठा साप। यस, एक मोठा साप त्या दुकानात शिरतो आणि हार्डवेअरचं दुकान असल्यामुळे काही वस्तू या जमिनीवर पडलेल्या असतात। त्याच्यातलीच एक अणकुचीदार, एक धारेदार वस्तू सुद्धा जमिनीवर पडलेली असते। साप जेव्हा त्या दुकानात एंट्री करतो, थोडा पुढे गेला तर त्या वस्तूचा धक्का सापाला लागतो आणि सापाला असं वाटतं की कोणीतरी त्याच्यावर हमला केला आणि साप त्या वस्तूला जोरात डंक मारतो न विचार करता। राईट, डंक मारल्यावर काय होणार? वस्तू धारेदार होती, वस्तू अणकुचीदार होती। डंकचा इफेक्ट उलट सापावरच झाला। त्या वस्तूवर थोडी होणार होता, वस्तू तर निर्जीव होती। सापाला अजून जास्त लागलं, साप अजून चवताळला, साप अजून क्रोधित झाला आणि परत त्याने डंक केला त्याच वस्तूवर, पण ती वस्तू तर निर्जीव होती। सापाला परत इजा झाली, साप अजून क्रोधित झाला, परत त्याने डंक केला आणि सापाने डंक करत तो स्वतः इतका रक्तबंबाळ झाला, स्वतःलाच इतकी इजा त्याने करून घेतली। सरते शेवटी सापाचं जे तुम्हाला सुद्धा अपेक्षित आहे तेच झालं। दॅट मीन्स साप त्या ठिकाणी मरण पावला। सो मित्रांनो, गोष्ट छोटी आहे पण ही गोष्ट तुमचं माइंड क्लिक करेल जर तुम्ही शांतपणे विचार केला तर। बऱ्याच वेळा आपल्या अवतीभोवती अशा काही गोष्टी घडत असतात की आपल्याला त्या गोष्टींमुळे अननेसेसरी राग येतो, पण आपण त्यावेळेस विसरतो की आपण राग करण्यामुळे काय कृती करतोय, त्या कृतीचं रूपांतर कशात होणार आहे, त्या कृतीचा इफेक्ट आपल्यावर होणार आहे का, त्या कृतीमुळे आपल्याला तोटा होणार आहे का, हे आपण विसरतो। सो फर्स्ट थिंग, अननेसेसरी राग करू नका आणि जर केलाच तर आपण राग कुठे करतोय, किती वेळ तो राग करतोय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। यस, मनुष्य नॉर्मल थोडाफार राग येणार आहे, पण तो किती वेळ करणं, अशा प्रकारे करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे जाणून घेण्यासाठी। पण इम्पॉर्टंट थिंग म्हणजे इगो, अहंकार। बऱ्याच लोकांना असं अहंकार असतो, यार मला मारलं याने, मला बोलला हा, मी कसा शांत बसू, यस माझा अहंकार दुखावला गेलाय, मी अजून मारेल। पण सापासारखीच परिस्थिती होते। बऱ्याच वेळा त्या व्यक्तीची किंवा त्या नातेवाईकाची किंवा कोणाची पण ती चुकी नसताना आपण त्याच्यावर अननेसेसरी इगो करत असतो। कदाचित त्याच्याशी बोलत नाही किंवा त्याच्याशी भांडतो किंवा त्याला अजून जास्त बोलतो आणि त्यात तुमचे दुरावा वाढत जातो आणि इफेक्ट होतो तुमच्यावरच। कदाचित तुम्ही बऱ्याच काळासाठी दूर होऊ शकता। आणि सिंपल एक्झाम्पल सांगतो, बरेच या ठिकाणी स्टुडंट्स जे ही स्टोरी ऐकताय, काय होतं मित्रांनो, काही वेळेस विद्यार्थ्यांचा एवढा इगो वाढलेला असतो की एखादे शिक्षक त्यांना चुकून जरी काही बोलले तर विद्यार्थ्यांना असं वाटतं, यार मला बोलला, मी या सरांचं लेक्चर यापुढे करणार नाही। यस, मला यांचं लेक्चर करायचं नाही, मला यांच्याकडनं शिकायचं नाही आहे, मी माझं सेल्फ स्टडी करून घेईल। त्याला असं खूप इगो वाटतो त्यावेळेस, पण त्या सरांना खूप एक्सपिरियन्स असतो। विद्यार्थ्यांना काही वेळेस ते बोलू शकतात, पण जर विद्यार्थ्याने इगो बाजूला केला, यस यार ठीक आहे माझी चुकी असेल, मला सरांनी बोललं असेल, तो जर त्या ठिकाणी त्याचा पास्ट विसरून गेला आणि परत लेक्चरला बसला तर कदाचित सरांचा एक्सपिरियन्स त्याला कामात येऊ शकतो, जो त्याला पुस्तकातून भेटणार नाहीये, आणि तो कदाचित जास्त स्किलफुल होऊ शकतो, जास्त मार्क्स मिळवू शकतो, पण त्या इगोमुळे, त्या अहंकारमुळे तो त्यांचे लेक्चर करत नाही आणि स्वतःचाच लॉस करून घेतो। सो आपण अहंकारामुळे आणि अननेसेसरी रागामुळे खूप वेळा स्वतःचाच लॉस करत असतो। फक्त फरक आहे आपल्याला समजून घेण्याचा, आणि जर आपण ही गोष्ट वेळेत समजून नाही घेतली तर अवस्था ती सापासारखीच होणार आहे। सो मित्रांनो, होप तुम्हाला गोष्ट समजली असेल। अजून तुम्हाला या गोष्टी, छोट्या गोष्टीमधून काही मोरल्स या इतरांना सुद्धा सांगायचे असतील तर यू कॅन कमेंट इट, तुम्ही कमेंट करू शकतात। आणि असे छान मोटिवेटिंग, नॉलेजेबल, इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनल सबस्क्राईब करा। ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। थँक्यू।